कोल्हापूरला ज्यावेळेस मी उतरलो ना, तर मी एका चौकात मी थांबलो होतो. तर तिथं काय झालं की मी त्या चौकात उभा होतो आणि माझे मित्र मला मोटरसायकलवर न्यायला येणार होते. तर मी तिथं उभं होतो. मला ऐतिहासिक लिहायचं सुरू कसं झालं माझ्या डोक्यात, तिथून मी सांगतो ती गोष्ट. आणि एक बेळगावचा माणूस होता, तो कुणाला तरी फोनवर सांगत होता. पुढचा विचारत होता, तू कुठं उभा आहेस त्या माणसाला. तो माझ्या शेजारी उत्तर देत होता त्याला. तो म्हणला, झाशीच्या राणीच्या पुतळ्याजवळ उभा आहे. आणि मी असं असं बघितलं आणि मला ना ते इतकं लागलं मनाला, की आपल्याकडे इतिहास इतकंच लोकांना माहिती की घोड्यावर जी एखादी रणरागिणी असेल तर ती झाशीची राणीच आहे. मी म्हटलं नाही यार, ज्या तारा राणीनी म्हणजे शिवाजी महाराजांचं स्वराज्य ते संभाजी महाराजांनी 10 वर्ष लढवलं, त्या संभाजी महाराजाच्या नंतर 11 वर्ष राजाराम महाराजांनी आपलं स्वराज्य अबाधित ठेवलं. राजाराम महाराजाच्या नंतर म्हणजे ज्यांचे शिवाजी महाराज नाहीयेत, संभाजी महाराज जे गुरु होते तिचे ते नाहीयेत, पती राजाराम महाराज छत्रपती ते नाहीयेत, त्यानंतर वडील सरसेनापती हंबीरराव मोहिते ते नाहीयेत जगात. म्हणजे हिचे 4 पिलर, एका राणीचे 4 पिलर तुटलेले. 6 वर्षाचं लेकरू आहे सोबत, 2 लेकरे घेऊन 23 वर्षाची एक विधवा राणी सतत 7 वर्ष त्या औरंगजेबाला लढा देते आणि मातीत गाडलं ते. तो वेडा झालता औरंगजेबाला, अल्झायमर झालता शेवटी, त्याला कुठेही तारा राणी दिसायला लागली. हे सत्य आहे. आणि नशीब माझं, मी खटकन म्हटलं नाही, मला तारा राणी करायचं.